नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर छान छान कथा लेख वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. श्रोते हो, रोजच्या धावपळीच्या जगात रस्त्यावरच्या गर्दीत आपल्याला असे काही चेहरे दिसतात जे आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात. अशीच डोळ्यात स्वप्नांची चमक असणाऱ्या पण पोटापाण्यासाठी झगडणाऱ्या जिद्दीच्या एका लहान मुलाची ही कथा. लेखक अंबर कर्वे. कामावरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत पेमेंट टर्म्सवरून नुसतं डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता. मॉडर्न कॅफेच्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला. खरं तर भीक द्यायच्या मी विरुद्धच आहे. भिकाऱ्यांना मी कधीच पैसे नाही देत, पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून मी गाडी बाजूला घेतली. मुलगा आला. 60 रुपयाला 4 पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री 9ची वेळ असल्यामुळे रस्त्यावर अगदी तुरळक गर्दी होती. पोरगा वयाने असेल 10-12 वर्षाचा, पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडी शिल्लक आहे, घेऊन टाका, स्वस्तात देतो असं म्हणाला. मला नाही आवडत कधी बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच नाही. पण एक विचार करून मी त्याला म्हणालो, मी 10 सेट घेतो, कितीला देणार? क्षणभर विचार करून 100ला देतो म्हणाला. त्याला विचारलं, किती दिवस झालं पुस्तकं विकतोयस तू? तर म्हणाला, पुस्तकं नाही, हातात जे मिळेल ते सगळं विकतो. मला जाता जाता सेल्समन मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं तर म्हणाला, दत्तू, गाव उमरगा. मनात म्हणालो, चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष दत्तगुरूच आले आपल्याला ज्ञान द्यायला. त्याला म्हणालो, काही खाणार का? बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणाला, पुस्तकांचे पैसे आधी देणार ना? हसू आलं मला. म्हणालो, दे पुस्तकं आणि घे पैसे. 10 सेट घेतले आणि 100 रुपये दिले. वरती 100ची नोट ठेवली त्याच्या हातात. म्हणालो, असू दे, तुला बक्षीस. 1 मिनिट शांत झाला आणि म्हणाला, चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा मिळतो असं म्हणतात. अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून मी समोर मॉडर्न कॅफेमध्ये शिरलो. मला त्यांच्याबरोबर आत शिरताना काउंटरवरच्या अण्णांनी थोडं आश्चर्याने बघितलं. आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनू कार्ड दिलं. म्हणालो, काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्यांनी झोकात मसाला डोशाची ऑर्डर दिली. वरती अमूल जादा मारना असंही ऐकवलं. माझी ऑर्डर घेत वेटर त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकून काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या कॉन्फिडन्सचं कौतुक वाटायला आधीच सुरुवात झाली होती. आजूबाजूची टेबल मात्र आमच्याकडं कुचेष्टनी बघत होती. मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखाद्या ठेवणीतला कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो. मग आली आमच्या मुलाखतीची वेळ. म्हणालो, काय रे दत्तू, पुण्यात कधी आलास? 2-3 वर्ष झाली म्हणाला. आई बा मजुरी करायची. बा वारल्यावर तिला काम मिळणं कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण आहे. मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं, पुण्या मुंबईकडं लई कामं भेटतात, तिकडंच जा, राहावा आणि खावा. आईनी जरुरी पुरती भांडी व ते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला आडसर लावला आणि आलो मग पुण्याला. विचारलं, राहता कुठे? इथंच राहतो म्हणाला, रस्त्याच्या पल्ल्याडल्या झोपडपट्टीत. खोली घेतले भाड्याने. आई सोसायट्यामध्ये धुणा भांड्याची कामं करते, मी इकडे येतो. त्याला विचारलं, या विकायच्या गोष्टी तुला रोज देतो कोण? म्हणाला, हाय ना ठेकेदार आमचा, रोज सकाळी बॉम्बेवरून आणलेल्या वस्तू देतो. काय बोलायचं असतं ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो. आता धंद्याच्या गप्पा सुरू झाल्यावर पोरगा बोलायच्या मूडमध्ये आला होता. मी विचारलं, म्हणजे कमिशनवर काम करतोस का? तर अभिमानाने दत्तू म्हणाला, नाही साहेब, आता आपला माल आपणच विकत घेतो आणि दुसऱ्यांना विकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो
आणि रात्री राहिलेले पैसे आईकडे देतो. आता गेल्या वर्षापासून आईपेक्षा लई जास्त कमावतो. मी विचारलं, मग बहिणीचं काय रे? तिला तरी शाळेत पाठवतं का? हा मग, ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत, शिकते आणि मला बी थोडं शिकवते. गावाकडं पण जास्त नाही जायचो शाळेत. तर आई बोलते थोडं तरी लिहायला वाचायला शिक, कुठतरी उपयोगाला येईल म्हणून थोडं शिकतो. साहेब दिवसभर बाहेर फिरल्यावर लई कटाळा येतो. परत आता धाकल्या बहिणी समोर गप बसतो. ते पाडे आणि ते इंग्लिश भाषेचे धडे काय केल्या माझ्या डोक्यात शिरत नाही. पण आईला दाखवायला हो हो करतो. आता 1-2 वर्ष जाऊ दे, मग बघा आईचं काम बंद करायला लावतो का नाही. पलीकडच्या सोसायटीमध्ये फ्लॅट बी घेणार आहे भाड्याने, तिकडे राहणार. मी मनात म्हटलं, दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला कन्व्हिन्स करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही आहेत तर. आणि या वयात सगळा घरचा खर्च भागवणाऱ्याला कशाला आलेत पाहिजे पाढे. तेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूने एकदा माझ्याकडे हळूच वळून बघत दिलेला काटा चमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हाताने चटणी सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्कनी खाता येत नाही, पण मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर तो एकदम मनमोकळा हसला. म्हणाला, साहेब तुम्ही आणलं ना बरोबर, म्हणून हॉटेलवाल्यांनी आज मला आत घेतला, नाही तर बाहेरूनच चल जा असं म्हणतात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हणून, नाही तर आपण पण इथल्या वेटरपेक्षा जास्त कमावतो. क्षणभर विचार आला, श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेलं तरी सारखीच. प्रत्येकाला दुसऱ्याबरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खरा खरा पैशांनी असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा. सहज विचारलं, किती सुटतात रे महिन्याचे? म्हणाला, सांगू नका कुणाला, हप्त्याला खर्च जाऊन 9-10 हजार रुपये मिळतात. पण अख्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी म्हणजे मंत्री वगैरे येणार असले का पोलीस लोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो. मी मनात म्हटलं, म्हणजे महिन्याचे कमीत कमी 35-40 हजार. आईला, माझी आजची ऑर्डर झाली असती त्यात, मला जेमतेम 20 हजार मिळाले असते. तेही सगळं सुरळीत पार पडल्यावर 1 महिन्याने. मनात म्हटलं, लेका तुला सगळ्या वेटर्स पेक्षा जास्ती पैसे मिळतात, कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस तू तर स्वतःचा राजा आहेस. डोसा खाऊन झाल्यावर त्याला विचारलं, आता अजून काय घेशील? म्हणाला, तुम्हीच सांगा, तुम्ही काय घेणार साहेब? मी म्हणालो, अरे मी आणलंय ना तुला इथे, तर तू सांग, आपण ऑर्डर करू. दत्तू म्हणाला, साहेब तुम्ही दिले ना एवढे पैसे, आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. मी खरंच ओशाळलो. म्हटलं, या छोट्या गरीब पोराकडे केवढं मोठं मन आहे. मी म्हणालो, दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना, म्हणून हॉटेलचे पैसे मी देणार. आता बोल, अजून काय घेणार? त्याचा कोमेजलेला चेहरा आम्हाला समजत होता. म्हणाला, नको साहेब, भूक संपली, आता मला जेवण पण नाही जाणार, जाऊया आपण, असं म्हणून पटकन हॉटेलच्या बाहेर जाऊन तो उभा राहिला. मी बिल भागून वेटरला टिप ठेवून निघालो. बाहेर पडत असताना हॉटेलच्या काउंटरवरचा अण्णा जरा सलगीत येऊन म्हणाला, साहब ये बच्चा दिन भर इधर उधर चौक में क्या क्या बेचता रहता है, हम लोग हमेशा देखते उसको, आज पहली बार इधर अंदर आके खाना खा के गया, बहुत अच्छा बच्चा है, गंदे बच्चों से हमेशा दूर रहता है, लेकिन क्या करे साहब, हम लोगों का भी धंधा है ना, हम लोग उसको अंदर आके खाने के लिए बोलेगा तो बाकी का कस्टमर आना बंद कर देगा. मला त्याचंही पटलं, पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना. जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते त्यातल्या कित्येकांपेक्षा तो पोरगा जास्तच कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ते स्टेटस नव्हतं. बाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जाऊन थांबला होता, आत बघत होता. त्याला विचारलं, मारायची काय चक्कर गाडीतून? तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जे भाव होते ना, खल्लास. त्याला शेजारच्या सीटवर बसून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडलं. गाडीच्या बाहेर नवलाईनी बघत होता. उतरल्यावर
बघून समाधानाने हसला. म्हणाला, साहेब पुन्हा केव्हा येणार? म्हणालो, अरे मी येत असतो अधूनमधून इकडे आणि तुला बघितलं की थांबेन नक्की. हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू अगदी प्रसन्न झाले. नक्की या म्हणाला. मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन आता सीधा घरी जाणार. सांगणार आज आपण गाडीतून चक्कर मारली. अजून माझ्याबरोबरची कोणी पण पोरं गाडीच्या आत बसली नाही, मीच पहिला. मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला. तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत. ह्याला पैशांची किंमत समजते. आई कष्ट करून घर चालवते याची जाणीव आहे. खूप शिकत नसला तरी बहिणीचं शिक्षण पूर्ण करण्याची अक्कल आहे. पुढं काय करायचं याचं प्लॅनिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय. आपल्याकडे 12 वर्षाच्या एखाद्या मुलाला 40,000 नुसते मोजायला दिले तर नीट जमतील की नाही ही शंका आहे. पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमवणाऱ्या व्यक्तींपेक्षा नुसताच बडेजाव दाखवणाऱ्यांची चलती जास्त असते. हा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाट मनात बांधून गाडी सुरू केली. रेडिओ लावला. नेमकं अनाडी मधलं किसी की मुस्कुराहटों पे हो निसार हे लागलं. योगायोगच म्हणायचा, नाहीतर काय. श्रोते हो, ही कथा फक्त उपजीविकेची नाही, तर संकटावर मात करण्याच्या धैर्याची आणि आयुष्य बदलण्याच्या ध्यासाची आहे. कथा सुंदरच आहे, पण माझं कथा वाचन जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशीच एक छान कथा घेऊन. तोपर्यंत ऐकत राहा.